मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की बेसिक गणितामध्ये लसावी आणि मसावी म्हणजे HCF आणि LCM हे दोन्ही किती महत्वाचे आहेत. आणि जर तुम्हाला लसावी मसावी काढता येत असतील, तुम्हाला खूप सारे गणित सोडवता येतील. आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी तुम्हाला मसावी कसं काढायचं हे शिकवलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत लसावी कसा काढायचा. आपण महाटीटी 2026 ची तयारी करतोय आणि तुम्ही जर महाटीटी 2026 ची तयारी करत असाल तर गणितासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता. तर बघा, लसावी कसा काढायचा. लसावी म्हणजे लघुत्तम सामान्य किंवा सामायिक विभाज्य, LCM, लिस्ट कॉमन मल्टिप्लायर किंवा मल्टिपल. तर हा लसावी जो आहे, आपण दोन संख्या ज्या आहेत, जर मी दोन संख्या घेतल्या 12 आणि 15, तर मला यांचा अशी संख्या शोधायची असते ज्या संख्येला 12 ने पण पूर्ण भाग जाईल आणि 15 ने पण पूर्ण भाग जाईल, त्याला आपण म्हणतो लसावी. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा, अशी संख्या शोधायची आहे जिला 12 ने पण पूर्ण भाग जातो आणि 15 ने पण पूर्ण भाग जातो. तर आपण उभी पद्धत शिकणार आहोत. 12, 15. आपल्याला काय करायचंय की आता ह्या दोघांना अशा संख्येने भाग द्यायचा आहे ज्याने यांना भाग जाईल. बघा 12 आणि 15 3च्या पाड्या मिळतात, त्यामुळे 3 ने आपण भाग देतोय. 3 चौक 12, 3 पाचे 15. आता इथे बघा, 4 ही संख्या मूळ समसंख्या आहे, हिला 2 ने भाग जातोय, आपण 2 ने भाग लावूया. 2 दुने 4, 5 ला 2 ने भाग जात नाही म्हणजे 5 ऍज इट इज. पुन्हा याला 2 ने भाग जाते, मग 2 ने भाग लावूया. 2 एके 2, 5 ऍज इट इज. आता याला 5 ने भाग जात, त्यामुळे 5 ने भाग लावूया. 5 एके 5 आणि हा एक ऍज इट इज. इथं एक आला म्हणजे आपला जो लसावी आहे तो येणार आहे यांचा गुणाकार, म्हणजे 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 5 दुने 10, 10 दुने 20 आणि 20 त्रिक 60, म्हणजे आपल्याला लसावी काय येणार आहे 60. 60 ला 12 ने पण भाग जातो आणि 15 ने पण भाग जातो. बघा इतकं सोपं आहे लसावी काढणं. आता आपण आणखीन एक गणित घेऊया लसावीच. बघा 18 आणि 32. ठीक आहे. पुन्हा तेच आपण उभ्या पद्धतीने करतोय. 18, 32. दोन्हीही समसंख्या आहेत त्यामुळे 2 ने भाग लागेल. 2 ने भाग लावूया. 2 9 18, 2 एके 2, 3तून 2 गेले, 1 राहिला, 12 झाले, 2 सक 12. आता पुन्हा बघूया की कुठल्या संख्येला भाग लागेल. तर याला 2 ने भाग लागत नाही, पण याला 2 ने भाग लागतोय. लावूया. 2 9 9 ऍज इट इज, 2 8 16. पुन्हा तेच 2 ने भाग लावूया. याला 2 ने भाग लागत नाही, याला 2 ने भाग लागतोय. 2 चौक 8. पुन्हा तेच 2 ने भाग लावूया. याला 2 ने भाग लागत नाही, पण याला लागतोय. 2 दुने 4. पुन्हा तेच 2 ने भाग लावूया. याला भाग लागत नाही. 2 एके 2. ठीक आहे. आता हा पूर्ण भाग झाला. याला कितीने भाग लागतोय 3 ने. 3 ने भाग लावूया. 3 त्रिक 9, 1 ऍज इट इज. या 3 ला पण 3 ने भाग लागेल, मग 3 एके 3 आणि हा एक ऍज इट इज. हे फॅक्टर्स काय आले आपले, हे फॅक्टर झाले. म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 हो गया. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36, 2 दुने 4, 4 दुने 8 आणि यांचा गुणाकार 8 सक 48, 4 8 त्रिक 24, 24 आणि 4 28, म्हणजे 288. हा या दोघांचा काय आहे लसावी आहे. आणखीन एक गणित घेऊया. बघा संख्या 3 घेतल्या आपण. 10 15 20, मग 10 इथे 15 आणि इथे 20. त्यांना आपल्याला भाग द्यायचा आहे. आता बघू याच्यामधल्या किती संख्याला 2 ने भाग जातोय. आणि बघा ह्या सगळ्या संख्यांना 5 ने भाग जाते, त्यामुळे आपण 5 ने भाग देऊ शकतो. 5 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. आता ह्या संख्यांना 2 ने भाग जातोय. 2 एके 2, 3 चे 3, 2 दुने 4. आता या संख्येला 2 ने भाग देतोय. 1 चा 1, 3 चे 3, 2 एके 2, हा पूर्ण भाग गेला. आता या संख्येला 3 ने भाग जातोय.
एकचा एक, 3 एके 3, एकचा एक, म्हणजे आपलं उत्तर काय आलं? हे उत्तर आलं आपलं 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. हा आपला काय असेल? एलसीएम असेल. 5 दुणे 10, 10 दुणे 20 आणि 20 त्रिक 60. ह्या तिन्ही संख्येने 60 ला भाग जातो. हा झाला आपला लसावी. आणखीन एक घेऊया. 18, 36 आणि 27. बघूया. 18, 18 दुणे 36 आणि 27. आता ह्या तिन्ही संख्या बघा कुठल्या पाड्याने भागत असेल तर 9 एके 9, 9 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. मग 9ने भाग लावूया. 9, 9 दुणे 18, 9 चौक 36 आणि 9 त्रिक 27. ह्या दोघांना 2 ने भाग जाते, मग 2 ने भाग लावूया. बे एके बे, बे दुणे 4, 3 ॲज इट इज. 2 ने भाग जातोय, एकाचा एक, बे एके बे, 3 ॲज इट इज. 3 ने भाग जातोय, एकाचा एक, 3 एके 3. आपले फॅक्टर्स काय आले? 9 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 9 88 म्हणजे 108. मग ह्या 3 संख्यांचा म्हणजे 18, 36 आणि 27 चा लसावी काय असणार आहे? 108 असणार आहे. एक अजून गणित घेऊया आणि मग आपण इथे एंड करूया. 12, 15 आणि 45. ठीक आहे. आता याचा लसावी कसा काढायचा आहे? 12, 15, 45. बघा तिघांना आधी किती भाग लागेल ते बघूया. 2 ने तर लागत नाही पण 3 ने लागतोय. 3 चौक 12, 3 पाची 15, 3 एके 3, 3 पाची 15. पुन्हा या दोघा संख्यांना 5 ने भाग लागतोय. मग 5 4चे 4, 5 एके 5, 5 त्रिक 15. 2 ने भाग लागतोय. 2 बे दुणे 4, एकाचे 1, 3चे 3. 2 ने भाग लागतोय. बे एके बे, एकाचे 1, 3चे 3. आणि 3 ने भाग लागतोय. 3 1 1, 3 एके 3. मग हा झाला आपला लसावी. काय येणार तो? 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 5 त्रिक 15, 15 दुणे 30, 3 दुणे 6 म्हणजे 30 गुणिले 6, 6 त्रिक 18, 180. याचा काय आहे? लसावी आहे. बघा मग तुम्हाला आता या व्हिडिओमधून लसावी कसा काढायचा हे कळलं असेल. जर तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्हाला कळलं नसेल तर तसं मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे शिकवेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.